मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. PM किसान महासन्मान निधी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो 21वा हप्ता आहे तो येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये वार्षिक मिळणार. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये येणार आहेत का, या संदर्भात संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. व्हिडिओला सुरुवात लाईक करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता काय झालेलं आहे की 9,000 रुपयाच्या या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाले आहे. नेमका कशी माहिती आहे आणि खरंच ही माहिती बरोबर आहे का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वार्षिक 9,000 रुपये दिले जाणार, या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलेला आहे. ही घोषणा केंद्र सरकारने केली आहे आणि लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी बातमी काही मिनिटातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. तर नेमकं काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. परंतु खरी ही गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 9,000 रुपये येणार अशा मोठ्या प्रमाणात व्हायरल बातम्या झाल्या. नेमकी याच्यामध्ये काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का? तर अलीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पसरला जात आहे. तर ह्या नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये, तर परंतु खरी ही गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारनं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. आपल्याला माहिती आहे की 9,000 रुपये वार्षिक भेटत नाहीत, फक्त 6,000 रुपये हे भेटत असतात. सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे. पण आता ह्या निवडणुका काही स्थानिक पक्षांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राज्य योजना जाहीर केली आहे. राज्यात 9,000 रुपयाची मदत दिली जाईल असे सांगितले आहे. पण ही योजना फक्त बिहार राज्याच्या सरकारच्या प्रस्तावाशी संबंधित आहे, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेशी नाही. तर आपल्याला समजलं असेल ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतीही अशी 9,000 रुपयाची घोषणा झालेली नाही. आता लवकरच 21वा हप्ता जो आहे तो आता वितरण होणार आहे. धन्यवाद.